राम राम. राम राम. आपलं नाव सांगता येईल का? गजानन संतू गोलप. गजानन संतू गोलप. गोलप हे तुमचे वडील बरोबर. आणि हे मित्र नाही ना, दाजी आहे आमची. दाजी आहेत का? बरं. आजची तारीख आजची 4 तारीख आहे. 4 तारीख आहे आज. बरोबर. 4/7/2026. आपण तारीख नेहमी एवढ्यासाठी घेत राहतो की लोकांना वाटतं की मागच्या व्हिडिओ त्याच्यामुळे आपण ती तारीख घेत राहतो. बरं, आपण एवढ्यासाठी इथं आलोय की तुम्हाला आपण व्हायरोकिंग दिलं होतं, समिधा केमिकल दिलं होतं. आता काय बऱ्याचशा कंपन्यांनी व्हायरोकिंग नावानं औषधं काढले, पण बरेचसे लोक आता फसू लागले. कारण मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पण फोन आले, साहेब तुमचा व्हिडिओ बघून आम्ही व्हायरोकिंग घेतलं. तर ते व्हायरोकिंग समिधा केमिकलचं न घेता त्यांनी दुसऱ्या कंपन्यांचं घेतलं. तर आता जे तुम्हाला दिलं होतं समिधा केमिकलचं व्हायरोकिंग, तर तुम्ही याच्यावरती फवारलं. तर फवारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम, वाईट परिणाम जे असतील ते मी हा व्हिडिओ तुमच्या समोरच अपलोड करील. बरोबर आहे की नाही? तुमच्या समोर युट्यूबला टाकेल की तुम्हाला जर चुकीचे वाटत असतील तर चुकीचं सांगा. नाही, ऐका ना. काय होतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट बोलत आलो की आपल्यामुळे बाजूचे 4 शेतकरी नका फसवू देऊ. कारण आम्ही व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवतो की 4 लोकांनी औषध घ्यावं. बरोबर आहे की नाही? आणि ते 4 लोक बघतात आणि 4 लोकांना बघितल्याच्या नंतर एखादा शेतकरी आपल्या चुकीच्या बोलण्यामुळं फसायला नको, त्या शेतकऱ्याचं आपल्यामुळे नुकसान व्हायला. कारण आम्ही लोक येतोय शेतकऱ्यांकडे एवढ्यासाठी की आमच्या कंपनी असतील, दुकान असतील, काही असेल, त्याचा धंदा व्हावा. बरोबर. त्या गोष्टीसाठी येतो. मग आपल्यामुळं, आपल्या खोटं बोलण्यामुळं जर शेतकरी फसत असतील तर ते कुठंतरी चुकीचं होईल. आणि त्या गोष्टी करू नका. काका, मी तुम्हाला आले हेच बोललो ना, जे असेल तेच सांगा, खोटं नका सांगू. कारण आपल्यामुळे बाजूवाला नको फसायला. बरोबर आहे की नाही? आणि माझ्याकडून या कुठल्याही व्यक्तीकडून तुम्हाला काही 2 रुपयाचा इन्कम नाही. मग तुमचं गावाचं नाव पहिले सांगा, तुमचा तालुका पण सांगा. देऊळगाव ताड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. हा, बरं. मग आता हे सांगा की याचे तुम्हाला व्हायरसवरती म्हणा किंवा तुम्ही जे व्हायरोकिंग आणलं समिधा केमिकल, त्याचे परिणाम काय झाले? याला 5 ते 6 दिवस झाले तुमचं ते मारून औषध. नाही, 5 ते 6 दिवस नका म्हणून, तुम्हाला दिवस माहिती असतो. 5 ते 6 दिवस अंदाजे नका सांगू. किती तारीख आहे? आजची 4 तारीख. 4 तारीख. आपण हे 30 तारखेला मारेल याच्यावर. 30 तारखेला म्हणजे 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. बरोबर. मग आता त्याचे काय नुकसान झालं, काय फायदा झाला? हे जे काही अशी झाडं लागेल होते नेमकीच, हा, हे क्लिअर झाली. बिलकुल. त्याच्यानंतर व्हायरस गिरस काही त्याच्यावर आला नाही, दुसऱ्या झाडाला लागला नाही. हा. आणि हे जे झाड आहे हे क्लिअर होऊ राहिले. याला जे खाली जे फाटे आहे, दाखवू शकता तुम्ही ते. ह्या चांगल्या निघून राहिले. हा, चांगलं निघतं. फक्त जे वरचे पानं खराब आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वरचे पानं क्लिअर होणार नाही. शेंडा ज्याचं 100% झाड गेलेलं आहे, अशा झाडांची पानं क्लिअर होणार नाही. पण जे तुमचं 70%, 80% गेले, 50-40% जे लागेल होते झाड, ते पुरे ओके होऊन गेले. बाकीच्या व्हायरस आलाच नाही काहीला, बाकीच्या झाडाला काहीच नाही आलं. आणि तुम्हाला याच्यानंतर असं नाही वाटत का फुलं वाढताय? फुलं त्याला पहिले फुलंच नव्हते, आता फुलं बिन लागली त्याला. नक्की का? म्हणजे काय माहितीये का, फुलं नव्हती. पुन्हा सांगतो की खोटं नका बोलू. नाही ना, जे तुम्हाला वाटतं. एक मिनिट, आता याला नेमकेच कळ्या लागल्या. बरोबर. आता नेमकेच लागेल ना. हो. याला पहिल्या कळ्याच नव्हत्या. 4 ते 5 दिवसातच याला सुरुवात झाली. हा, हे पाहून घ्या. हे बा, या असं वाजाय पहिले हे जळून जात. जळून आता तो परिणाम तुम्हाला किती फिनिश दिसते कळी. आता जळाली की नाही. आणि हे पहिले. बरं, बिलकुल. हे 5 दिवसाच्या अगोदरच. शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगेन आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलोय. आता आमचे शेतकरी मित्र गजानन भाऊ गोलप यांच्या प्लॉटवरती आपण 30 तारखेला त्यांनी औषध फवारलं. माझ्या मते 29 तारखेला त्यांनी आणलंय आणि 30 तारखेला ते फवारलंय. फवारल्याचे परिणाम तुम्ही येऊ शकता तुमच्या आसपास भोकरदन तालुक्यात असतील, सिल्लोड तालुक्यात, शक्यतोवर मिरची जाफराबादमध्ये, या तालुक्यातील लोकांनी येऊन बघावं एकदा की खरोखर काय परिणाम झाले. माझ्या अप्रत्यक्ष आहे, आम्ही प्रत्येक वेळेस ती गोष्ट सांगत आलो. मी शेतकऱ्याचं नाव तेवढ्यासाठीच घेतो आणि तारीखही तेवढ्यासाठी घेतो की तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवरती येऊन चौकशी करून मगच तुम्ही औषध समिधा केमिकलच्या व्हायरोकिंगला महत्त्व द्या. पण हे सांगत असताना पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगायला लागलो की मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की आलं सांभाळा, आलं वाचवा, आलं वाचवणारा शेतकरी पैशावाला बनणार आहे. आणि आज परिस्थिती बघा, आल्याचे रेट 21,000 रुपये क्विंटलवरती गेले. आज तुम्ही कालच आमच्या तिथं व्यवहार झालेत काका, 21,000 रुपये क्विंटलनं व्यवहार झालेत. कालचा विषय. मग जर कदाचित आल्याचे दर एवढे वाढले, मी जर सांगत होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, आज तुम्हाला हेच सांगा शेतकरी मित्रांनो, परत पुन्हा कळकळून सांगतो. मी बेंबीच्या देठाला कळ लागेच तोवर सांगतो की किमान आता आहे तेवढी मिरची सांभाळा, पैसे बनतील.
कारण मिरची खराब होत चालली. तुम्ही पण सर्वे करू शकता, शेतकरी आहे तुमच्याकडे, भरपूर एरियातले नंबर असतात. तुम्ही धुळ्यात फोन करा, नंदुरबारला करा, संभाजीनगरचे असू द्या, किंवा जालन्याचे शेतकरी असू द्या, बुलढाण्याचे शेतकरी असू द्या, तुमचं खाली कर्नाटक असेल किंवा विदर्भ असेल, कुठेही फोन करा शेतकऱ्यांना. मिरची ही बऱ्यापैकी खराब झाली. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, आता रोपे सध्या कोणाकडे नाही. आता रोपं टाकतील शेतकरी आणि त्याच्यानंतर मिरचीची लागवड होईल. तोपर्यंत तुमची मिरची बरीच, बरोबर आहे की नाही, तोपर्यंत तुमच्या मिरचीचे बरेच तोडे होतील आणि तुम्हाला 50-60 रुपये जरी भाव मिळाला, तो माझा अंदाज 50 ते 60 रुपये होऊ शकतं की भाव त्याच्याही पुढे जाऊ शकतात. पण मी फुकटची आशा तुम्हाला देत नाही. मी मागही तसंच करत होतो, व्हिडिओमध्ये फुकट सांगत नव्हतो की एवढेच होतील तेवढेच होतील. मी एक वेळेस बोललो होतो की 11 ते 12 हजाराच्या पुढे आलं जाईल. आणि काका मी 2 व्हिडिओमध्ये तसं बोललो पण होतो, पण त्याला वेळ आहे म्हटलं थोडासा. आणि आता ते आलं 21 हजारावरती गेलं. तसंच मित्रांनो सांगतो तुम्हाला, 50 रुपये जरी तुम्हाला मिरचीचा दर मिळाला, तर आता तुमचा अनुभव, तुमचा पण अनुभव आहे की 50 रुपये जर दर मिळाला तर चांगले पैसे मिरचीचे होतात. आणि 50 रुपयापेक्षा कमी दर तुम्हाला मिरचीचा मिळणार नाही. मी हा एक तुम्हाला ही शाश्वती देतो, हा शब्द देतो की तुम्ही मिरची सांभाळा. समिधा केमिकलचंच औषध घ्या हे मी म्हणत नाही, तुम्ही कुठलंही घ्या, पण मिरचीला वाचवा. कारण परिस्थितीच एवढी नाजूक झालेली की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन येतो. तुम्ही माझे व्हिडिओ पण बघता, मी प्रत्येक जिल्ह्यात जातो, प्रत्येक तालुक्यात जातो, ज्या ठिकाणी मिरची आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं मी माझा अनुभव तुम्हाला सांगू शकतो की माझ्या अनुभवातून मिरचीचे दर बऱ्यापैकी वाढतील. आणि त्याच्यामुळं मिरचीकडं लक्ष द्या, मिरचीची काळजी घ्या. आणि मी वारंवार सांगतो, खूप पोटतिडकीनं सांगतो. आणि आत्ता भाऊंना मी सांगत होतो, मला माहित नाही त्यांनी औषधे कुठून आणले, काय आणले, कसे आणले, पण एखादी 7-8-10 औषधं ते घेऊन येतात, 4-5 औषधं घेऊन येतात, एकाच प्रकारचे औषधं आणतात आणि मिरचीवरती फवारतात, कपाशीवरती फवारतात. शेतकरी मित्रांनो, मी खूप वेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगितली की तुमच्या आजूबाजूला फुकटचे सल्ले देणारे भरपूर लोक आहेत. त्यांना एकदा विचारत चला, आपण काय चुकीचं करू लागलो, काय बरोबर करू लागलो. आता मला मित्र म्हणतात की मी 5वी पण शिकलेलो नाही. अहो, पण तुम्ही आम्हाला विचारू शकता. मी तुमच्या प्लॉटवरती जर आलोय, इव्हन तुम्ही मला जर फोन केला की मी जर तुम्हाला एखादं औषध सांगितलं, तर तुम्ही मला विचारू शकतात की बाबा रे, या औषधानं आम्हाला काय परिणाम होईल. जर मी तुम्हाला 4 औषधं सांगितले, तर 4ही औषधाचे परिणाम मला विचारा. का तर जर कदाचित मी एकाच गटातले 4 औषधं देत असेल, किंवा मी जर सगळेच औषधं तुम्हाला कीटकनाशक देत असेल, तर सगळ्याच कीटकनाशकाचा काय फायदा होईल. का त्याच्यातलं एखादं न्यूट्रल होऊ शकतं की नाही याची मला कल्पना आहे का, तेवढा माझा अभ्यास आहे का, ह्या गोष्टींचा पण विचार करा. नुसते औषधं मारायचे म्हणून मारू नका. मी आत्ताच काकांना बोललो की मला तुमच्या गावात शेतकऱ्याचे बंगले दाखवा, तर काकांनी एक बंगला दाखवला, पण काकांनी परत सांगितलं की तो शेतकऱ्याचा होता, पण त्यानं कसा बनवला. म्हणून सांगतो मित्रांनो, तुमचेही बंगले असू द्या. मी जसं 4 व्हीलरमध्ये फिरतो, रोज फिरतो, मी वारंवार शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगत आलो काका, की मी जर इथपर्यंत आलो तर हे पैसे मी तुमच्या खिशातून काढतो. माझे काही तिकडे गांजाचा धंदा नाही, 2 नंबरचे धंदे नाही, बरोबर आहे की नाही. मी हे तुमच्याच खिशातून काढणार आहे. माझ्याकडे ते काही पैसे, माझ्याकडे बायको सर्व्हिसला नाही की तिच्याकडून पैसे घेतो डिझेल टाकतो, बिलकुल नाही. मग ते पैसे तुम्हाला द्यायचे की नाही द्यायचे हे पहिले ठरवा. कोणाकडून तुम्हाला खरोखरच चांगले परिणाम कोणत्या औषधाचे होते ते बघा. मी वारंवार सांगत आलो शेतकऱ्यांना की तुम्ही एक डायरी पण करा, एक वही राहू द्या, त्याच्यावरती लिहित चला की कुठल्या औषधांचे आपल्याला चांगले परिणाम झाले, कुठल्या औषधाचे वाईट परिणाम झाले. पुढच्या वर्षी तुम्हाला मलाही फोन करायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला माहिती असेल 2-3 वर्षानंतर तुमच्याही लक्षात येईल की मी घेतलेले औषधं कोणते योग्य होते आणि कोणते अयोग्य होते. त्यानंतर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही, कारण तुमच्या एवढं हुशार कोणी नाही. पण तुम्हाला अजूनही कळालं नाही की आपल्या एवढं हुशार कोणी नाही, कारण हे तुमचे प्रत्यक्ष स्वतःचे ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो ते प्रॅक्टिकल अनुभव आहे. आम्हाला तेवढे प्रॅक्टिकल अनुभव नसतात जेवढे तुम्हाला असतात. जेवढे आजार तुम्हाला पटकन कळतात ते आम्हालाही कळत नाही. का तर आमचं प्रॅक्टिकल नसतं, आम्ही थेरीमधून हे केलेलं राहतं. हे तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगेन की स्वतः एकदा हुशार व्हा. आम्हालाच मोठं नका करू, तुम्ही पण मोठे व्हा. नुसतं आम्ही सांगतोय, आम्ही येतोय म्हणून तसं काही करू नका. आणि मित्रांनो, मिरचीची काळजी घ्या. धन्यवाद पाटील.